नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। जवळजवळ 35 वर्ष परंपरा असलेलं मैदान, त्याला ह्या वर्षी महाराष्ट्र केसरीचा मान मिळालेलं मैदान, संघटने देखील याला महाराष्ट्र केसरीचा मान दिलेलं मैदान म्हणजे कदमवाडीकरांचं मैदान। ते होतंय 1 तारखेला मैदान पारंपरिक पार होतंय। तर या मैदानाचा मानकरी पहिला महाराष्ट्र केसरीचा मान कोणाच्या नावावर जाणार, तर या मैदानातील प्रमुख पैरे आणि हे मैदान कसे होणार हे आपण या व्हिडिओच्या थोडक्यामध्ये पाहणार आहोत। तर लगेच आपण या चॅनलवरती तुम्ही नवीन आला असाल तर एक फ्री मध्ये लाईकचं बटन दिसतं, तर लाईकचं बटन दाबून घ्या। दुसरं पाहिलं गेलं तर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब देखील करायला विसरू नका। तर हे कदमवाडीकरांचं मैदान जवळजवळ 35 वर्ष परंपरा असलेलं हे मैदान आहे। तर हे पारंपरिक मैदान असल्यामुळे या मैदानासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून मैदानासाठी धावण्यासाठी नमदी येणार आहेत। तर या सालाबद्दप्रमाणे श्री ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त कदमवाडीकरांचं महाराष्ट्र केसरी मैदान हे ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदान असणार आहे। तर हे मैदानाची तारीख असणार आहे शुक्रवार दिनांक 1 ऑगस्ट 2025 रोजी। तर या मैदानाचं ठिकाण असणार आहे मौजे कदमवाडी निमसोड तालुका खटाव जिल्हा सातारा। तर या मैदानाला प्रथम क्रमांकाचं बक्षीस असणार आहे 1,11,000 आणि त्याच्यासोबत सन्मान चिन्ह असणार आहे। दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस असणार आहे 81,000 रुपये आणि त्याच्या सोबत सन्मान चिन्ह असणार आहे। तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस आहे 61,000 रुपये आणि सोबत सन्मान चिन्ह। चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस असणार आहे 41,000 रुपये आणि सोबत सन्मान चिन्ह आणि पाचव्या क्रमांकाचं बक्षीस असणार आहे 31,000 रुपये आणि सन्मान चिन्ह। सहाव्या क्रमांकाचं बक्षीस असणार आहे 21,000 रुपये आणि सन्मान चिन्ह। सातव्या क्रमांकाचं बक्षीस असणार आहे 15,000 रुपये आणि सन्मान चिन्ह। आठव्या क्रमांकाचं बक्षीस असणार आहे 11,000 रुपये आणि सन्मान चिन्ह। हे टोटल मित्रांनो पाहायला गेलं तर जवळजवळ 8 क्रमांकाची बक्षीस 8 बैलजोड्यांना मिळणार आहेत। तर दुसरं पाहायला गेलं तर महत्त्वाचं बैलगाडी क्षेत्र बैलगाडीच्या मालकांना फायद्याचं आहे, म्हणजे ज्या गाड्या सेमीफायनलला 2 नंबरला उतरतात त्या गाडीला प्रत्येक गाडीला म्हणजे 8 सेमी होणार आणि 8 सेमीला प्रत्येक गाडीला 8 सेमीमध्ये 2 नंबर उतरणाऱ्या गाडीला 5,000 रुपये दिले जाणार आहे आणि महाराष्ट्र केसरीचा गुलाल देखील दिला जाणार आहे। तर पाहिलं गेलं तर या बक्षिसाचं सौजन्य समस्त कदमवाडीकरांनी केलेलं आहे आणि फायनलच्या गाडींना मानाचा फेटा आणि सन्मान चिन्ह देखील दिले जाणार आहे। तर हे नियम व अटी जे भारतीय बैलगाडी संघटनेनं घालून दिलेत त्या देशात संपूर्ण पाहणार आहेत। तर पाहायला गेलं तर या मैदानाचं समालोचनाचं काम आपल्या महाराष्ट्राचा बुलंद आवाज, जे बैलगाडी मालक जे बैलगाडी शौकीन ज्या आवाजासाठी आतुरलेले असतात ते म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा बुलंद आवाज सुनील मोरे सरकार पेडगावकर हे असणार आहेत। त्याच्यासोबत असणारे विकास सर जगदाळे असणार आहेत, दुसरं प्रताप तात्या झोंजोरणे, हे सगळे मिळून या मैदानाचं समालोचनाचं काम करणार आहेत। तर या झेंडापंचाचं काम करणार आहेत ते म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे झेंडापंच ते म्हणजे राजेंद्र बापू धनावडे कोरेगाव, त्याच्यासोबत असणार आहेत आनंदराव बापू जगदाळे, दुसरं रवींद्र घाडगे आंबोडेकर, हे तिघे मिळून या झेंडापंचाचं काम करणार आहेत। तर पाहायला गेलं तर डेकोरेशन आणि झेंडा मंडपाचं काम करणार आहेत ते म्हणजे सोन्या गुरव मंडप चोराडे हे मंडपाचं काम करणार आहेत। तर ऑनलाईन नोंद असणार आहेत ते म्हणजे तुम्ही एक 2 नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट देखील करू शकता। सुभाष कदम संग्राम कदम, सुभाष कदमचा नंबर आहे 96 64 32 65 87, नितीन कदमचा नंबर आहे 90 96 64 96 47। तर मित्रांनो या ह्याच्यावरती तुम्ही स्क्रीनवर दिसते त्याच्यावरती तुम्ही नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुमच्या गाड्या देखील नोंद करू शकता। तर या ठिकाण मैदान असणार आहे गुरसाळे फाटी तालुका खटाव जिल्हा सातारा। तर या मैदानाचे आयोजक असणार आहेत समस्त ग्रामस्थ आणि कदमवाडी निमसोडकरां। तर दुसरं पाहायला गेलं तर या मैदानातील प्रमुख पैरे ज्याच्यासाठी आपण व्हिडिओ बनवला जातं तो म्हणजे प्रमुख पैरे या मैदानातील 20 प्रमुख पैरे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करत। सगळ्यात पहिला पैरा ते म्हणजे उमेश शेठ हरपळे यांचा मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद त्याला समजलं जातं तो म्हणजे शंभू सोबत असणार आहे तो म्हणजे जलवा। तर शाकीरबाईकडे जे नवीन खरेदी झालेले जलवा तो जलवा त्यांच्याकडे असणार आहे। शंभू आणि जलवा नक्कीच या कदमवाडीच्या मैदानामध्ये धावणार आहे। शंभू आणि जलवा नक्कीच ही गाडी गुलालत राहील का, कारण माळशिरसच्या मैदानामध्ये तुम्ही पाहिलं असेल थोडीशी सुट्टीमध्ये गडबड झाली त्यामुळे या गाडीला गुलाल भेटला नाही, पण या गाडीला तुम्ही गटाला स्पीड पाहिला असेल तर अतिशय भयानक हा स्पीड लागला होता। तर 2 नंबरचा पैरा पाहतोय तो म्हणजे अनुजा नितीन आबा शेवाळेकरांचा पाखऱ्यासोबत असणार आहे ते म्हणजे शिरसोडीकरांची रायफल। मित्रांनो पाखऱ्या आणि रायफल ह्याच्या अगोदर कित्येक वेळा ही गाडी पळाली आहे, नक्कीच या मैदानात गाडी चांगली पळेल। जवळजवळ 1000 फुटाचा पल्ला असणार आहे मित्रांनो। पाखऱ्या आणि रायफल नक्कीच या मैदानामध्ये कमाल करू शकतात। थोडा सध्या त्याला संघर्ष करावा लागतो, पण संघर्षातून नक्की कमबॅक करणारा तो कधी कमी समजणार नाही। तर नक्कीच कमबॅक करणार ते म्हणजे पिंटू शेठ मोडक यांचं कॉकटेल उर्फ सुंदर।
मित्रांनो या नंदीला कमी समजायचं नाही, आदत काळ या नंदीने गाजवून ठेवलेला आहे, तर ही माहिती ऐकून तुमच्या पायाखाली जगन सरकेल। आणि त्याच्यासोबत म्हणजे दीपक जयस्वाल मुरुमकरांचा सुंदर, मित्रांनो ही गाडी धावण्याची शक्यता आहे। आतमध्ये चौथ्या क्रमांकाचा पैरा पांढरा तो म्हणजे जो अजूनपर्यंत नंदी येणार नाही, पण अपडेट लवकरच कळवेल। तर ती गाडी आली तर घरात पिस्टन आणि सोन्या याचा घरचा देखील साज देखील या मैदानामध्ये धावू शकतो, ते म्हणजे 22-11 पिस्टन आणि त्याच्यासोबत त्यांच्याच घरचा 22-11 सोन्या ही गाडी देखील घरचा धावू शकते। दुसरा 5व्या क्रमांकाचा पैरा पाहणार ते म्हणजे उर्मिला माणिकशेठ गायकवाड यांचा अर्जुन सोबत असणारा तो म्हणजे सागरशेठ कटरे यांचा घाणनकरांचा बव्या। मित्रांनो अर्जुन आणि बव्या देखील ज्या वेळेस एकत्र आलेत नक्कीच वेगळीच एक झलक दाखवले दिलेत। मित्रांनो ही गाडी कदमवाडीच्या मैदानात धावली, तर ही गाडी गुलाल तर राहील का, कितव्या क्रमांकाची मानकर ठरेल, नक्कीच आपल्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया नोंदवा। 6 नंबरचा पैरा पाहणार जे म्हणजे ज्याला ज्यावेळेस 2023ला जो पुसेगाव हिंदकेसरीची बैलगाडी जोडी होती तो म्हणजे द्वारलीकरांचा हरण्या 722 हरण्या आणि त्याच्यासोबत असणार आहे चटणी भाकरीवरचा पैलवान, ज्याला आपण समज जातं ज्यावेळेस राजासारखा राज्य करतो, ज्यावेळेस त्याला चांगला फॉर्म मध्ये येतो, ज्यावेळेस कधीही कोणाची गाडी मारू शकतो हे आपल्याला सांगता येत नाही, ते म्हणजे चटणी भाकरीचा पैलवान गरणीकरांचा राजा। आणि ही गाडी पुसेगाव हिंदकेसरीची प्रथम क्रमांकाची मानकरी करणारी जोडी, ही गाडी जोडी कदमवाडीच्या मैदानामध्ये धावणार आहे। मित्रांनो ही गाडी कशी धावेल काय धावेल नक्कीच प्रतिक्रिया कमेंट बॉक्स नोंदवा। 7व्या क्रमांकाचा पैरा असणार आहे तो म्हणजे पाहायला गेलं तर तेजा आणि दिवाण्या विठ्ठल नाना यांचा घरचा साज। मित्रांनो पुसेगाव हिंदकेसरीचा प्रथम क्रमांकाची मानकर द्वितीय क्रमांकाची मानकर ठरलेली विठ्ठल नाना यांची घरची गाडी ते म्हणजे तेजा आणि दिवाण्या नक्कीच कदमवाडीच्या मैदानामध्ये धावेल, नक्कीच ही गाडी देखील नक्कीच काहीतरी क्रम वेगळं दाखवून देईल। तर दुसरा 8व्या क्रमांकाचा पैरा पाहणार तो म्हणजे राजा आणि सम्राट शाकीरबाई पठाल यांचा राजा आणि सम्राट नक्कीच या मैदानामध्ये धावेल। तर ज्यावेळेस त्यांनी शाकीरबाई यांनी स्वतः बोलून दाखवले होते की ज्यावेळेस आम्ही जोडी फोडली त्यामुळेच आम्हाला थोडा गुलालासाठी संघर्ष करावा लागतोय, नक्कीच आम्ही पुढच्या मैदानामध्ये राजा आणि सम्राट ही गाडी धावू आणि नक्कीच या कदमवाडीच्या मैदानामध्ये राजा आणि सम्राट या मैदानात आणि या जोडीला कोणीच कमी समजू नका, कारण 5-5 लाखाची 2 मैदानी या बैलजोडीने मारले आहेत आणि नक्कीच राजा आणि सम्राट कदमवाडीच्या मैदानामध्ये धावेल। तर ही जोडी तर या मैदानामध्ये धावली तर कशी धावेल नक्कीच प्रतिक्रिया कमेंट बॉक्स नोंदवा। तर दुसरं पाहायला गेलं तर सलग 13 मैदानाचा मानकरी जो त्याच्या नावावरती आतापर्यंत ज्याच्यावरती तो रेकॉर्ड आहे आतापर्यंत कोणीच मोडू शकलं नाही, पण सध्या तो त्याच्यासाठी संघर्षासाठी गुलालासाठी झटतोय, तो म्हणजे बुलढाणा एक्सप्रेस बब्या। हो बब्या सोबत असणारा तो म्हणजे मुळशीकरांचा पिस्तूल आणि बब्या नक्कीच या कदमवाडीच्या मैदानामध्ये धावणार आहेत। तर बब्या आणि पिस्तूल एकत्र आले तर ही गाडी कशी धावेल काय धावेल नक्कीच तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवा। तर आपण 10 नंबरचा पाहणार तो म्हणजे चित्र्या आपशिंगीकरांचा चित्र्या। मित्रांनो चित्र्या तर तुम्ही पाहत असेल पाठीमागच्या मैदानामध्ये बकासूर सोबत धावला आणि गुलालासाठी पात्र झाला, तो म्हणजे चित्र्या। आणि चित्र्यासोबत असणारा तो म्हणजे मुंबई सोबत जो नंदी धावला होता तो म्हणजे आझाद, आणि त्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचे मानकर ठरला होता चित्र्या आणि आझाद, आणि चित्र्या आणि आझाद या मैदानामध्ये धावण्याची शक्यता जास्त आहे। आणि नक्कीच मित्रांनो ही गाडी धावली तर नक्कीच गुलाल प्राप्त होईल का, कितव्या क्रमांकाची मानकर ठरेल नक्की तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये द्या। 11 नंबरचा पैरा पाहणारा तो म्हणजे बैजा आणि बादल पृथ्वीराज दादा खुटवळ दैवत गोवेकर यांचा बैजा आदत किंग होता, आता तो सध्या ते देखील दुसरा झालेला आहे आणि बैजा देखील टॉपच्या नंदीसोबत असणार आहे तो म्हणजे वाटेगावकरांचा बादल मोहन जोशी यशवंत रामभाऊ जोशी यांचा बादल। मित्रांनो बैजा आणि बादल ज्यावेळेस एकत्र आले ही गाडी देखील चांगली धावत असते आणि गुलालासाठी पात्र ठरत असते आणि हीच गाडी कदमवाडीच्या मैदानामध्ये धावण्याची शक्यता आहे। मित्रांनो ही गाडी कशी धावेल काय धावेल नक्कीच तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवा। दुसरा पाहिलं तर 12 नंबरचा पैरा पाहणारा तो म्हणजे 4x4 गजासोबत असणारा तो म्हणजे तळाचा बादशाह म्हणून आपण समजला जातो तो म्हणजे आनंद शेठ तारेकर यांचं वादळ। नक्कीच मित्रांनो ज्यावेळेस ही जोड बैलगाडी जोट्यात येतो नक्कीच एक वेगळा निकाल असतो। तर मित्रांनो ही गाडी कशी धावेल नक्कीच सांगा। दुसरा 13 नंबरचा ज्याला कोरेगाव हिंदकेसरीचा प्रथम क्रमांकाचा मानकरी तोच बैल जोड कदमवाडीच्या मैदानामध्ये धावणार आहे तो म्हणजे स्वराज आणि लाडू। मित्रांनो ही गाडी देखील स्वराज आता सध्याच लंपीतून कमबॅक करतोय आणि लाडू सुद्धा गुलालासाठी संघर्ष करतोय। मित्रांनो स्वराज आणि लाडू कोरेगावच्या मैदानामध्ये कशी धावले होते तो दिवस आठवा, तर नक्कीच ही गाडी कदमवाडीच्या मैदानात कोरेगावच्या मैदानासारखी धावली तर नक्की काय गाडी करू शकेल नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा। तर दुसरा पहिला जो 14व्या क्रमांकाचा पैरा पाहतोय तो म्हणजे सर्जा आणि कंदुरकरांचा राजा धावण्याची दाट शक्यता आहे। मित्रांनो राजा आणि कंदुरकरांचा राजा सर्जा
ही तर जोडी धावली तो म्हणजे कुठला, तुम्हाला एक प्रश्न पडला असेल. तो म्हणजे उर्मिला माणिकशेठ गायकवाड यांचा आदत किंग राजा आणि त्याच्यासोबत धावू शकतो तो म्हणजे घोटकरांचा सर्जा. मित्रांनो, अनेक दिवसापासून उर्मिलाताई देखील घोटच्या बैलमालकाकडे मागणी करत आहेत की सर्जा आम्हाला एक वेळेस द्या, आणि नक्कीच या मैदानामध्ये ही गाडी धावण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 15 नंबरचा पैरा पाहू शकतो तो म्हणजे बाजी 1001. मित्रांनो, राहुलभाई पाटील यांच्या धावणीचा बाजी आणि त्याच्यासोबत असणारा तो म्हणजे मेहरबान सुद्धा तुम्ही पाहत असाल, त्याला शॉर्ट गन म्हणून आपण समज जातो. तो मेहरबान आणि बाजी नक्कीच टॉपच्या पैऱ्यामध्ये येणार आहेत. मित्रांनो, ही गाडी कशी धावेल नक्कीच सांगा. तर 16व्या क्रमांकाचा पैरा पाहणार ते म्हणजे सचिन शेठ चव्हाण यांचा सिकंदर आणि सिकंदर सोबत असणारे ढोंगी एक्सप्रेस नंद्या. मित्रांनो, नक्कीच माळशिरसच्या मैदानामध्ये फायनलसाठी पात्र ठरलेलं सिकंदर आणि नंद्या नक्कीच या मैदानामध्ये गुलासाठी पात्र ठरतील का नक्कीच सांगा. 17व्या क्रमांकाचा पैरा पाहणार तो म्हणजे बावधनकरांचा लक्ष्य असू शकतो वैभव कदम यांचा रुद्रा. मित्रांनो, ज्यांची नवीन खरेदी झालेली आहे रुद्रा, नक्कीच रुद्रा देखील पाठिंबाच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला होता आणि बावधनचं लक्ष देखील सोडा गुलालसाठी संघर्ष करतोय. नक्कीच या मैदानामध्ये ही जोड पडेल. तर 18व्या क्रमांकाचा पैरा असणारा ज्याला आपण वेगाचा शेवट समजला जातो तो म्हणजे अभिजित भैया पवार यांचं काळीज आणि रणजित निंबाळकर सरांचा वेगाचा शेवट तो म्हणजे सर्जा, आणि सर्जासोबत असू शकतो तो म्हणजे मिलिंद शेठ पाटील विठ्ठल नाना ड्रायव्हर यांचा भुंगा. मित्रांनो, सर्जा आणि भुंगा ही गाडी एकत्र धावली तर ही गाडी देखील कशी धावेल नक्कीच प्रतिक्रिया कमेंट बसून नोंदवा. 19 नंबरचा पैरा बनवणार तो म्हणजे मथुर सोबत असू शकतो तो म्हणजे, आणि राहुलबाईंनी स्वतः सांगितले की ते म्हणजे आपला अटील ड्रायव्हर तामकडे यांनी पैरा केलेला आहे आणि नक्कीच तो असणार म्हणजे अजित शेठ कारोंडेकरांचा चिक्या. मित्रांनो, मथुर आणि चिक्या ही गाडी एकत्र आली तर काय कदमवाडीच्या मैदानात कसा स्पीड लागेल आणि ही गाडी गुलालमध्ये राहील का नक्कीच प्रतिक्रिया कमेंट करा. तर लोकांना, सगळ्या बैलगाडी क्षेत्रातल्या शौकीनांना असो, बैलगाडी मालकांना असो, व्यावसायिकांना असो, सगळ्या महाराष्ट्रातील तमाम जनतेला असो, एका बैलाचा पैरा जाणून घ्यायचा एक उत्सुकता लागलेली असते. तो म्हणजे पण ते जोपर्यंत बैल मैदानात येत नाही तोपर्यंत त्याचा अंदाज कोणालाच लागत नाही. तो म्हणजे आपला सर्वांचा लाडका बैलगाडी क्षेत्रातला देव. जवळ त्याच्यावरती इतके रेकॉर्ड आहेत, आतापर्यंत कोणत्याच नंदीने मोडले नाहीत. तो म्हणजे बैलगाडी क्षेत्रातला देव म्हणजे सर्वांचा लाडका अक्रम हिंद केसरी बकासूर. मित्रांनो, अक्रम आणि त्याच्यावरती विक्रम ही पदवी देखील मिळालेली आहे. तो म्हणजे सर्वांचा लाडका दशम हिंद केसरी अक्रम हिंद केसरी बकासूर. मित्रांनो, बकासूरचा पैरा कोण असणार? मित्रांनो, अनेक लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणत होते की बकासूरचा पैरा लखन असू शकतो, बकासूरचा पैरा चिमण्या असू शकतो. तर बकासूरच्या पैऱ्यामध्ये सर्वात मोठा बदल झालेला आहे. तो म्हणजे बकासूर असणार आहे तो म्हणजे 81 सचिन शेठ चव्हाण यांचा 81 रायफल, ज्याला मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद समजलं होतं. ज्यावेळेस एका मुलाखतीमध्ये मामाने स्वतः सांगितलं होतं ते 1 ते 2 बैलासोबत आपली पळण्याची इच्छा आहे आणि लवकरच आम्ही त्या गाड्या पळवणार आहोत. तर मित्रांनो, या मैदानामध्ये कदमवाडीच्या मैदानामध्ये नक्कीच आपल्या सर्वांचा लाडका अक्रम हिंद केसरी बकासूर आणि मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद 81 रायफल धावू शकतो. मित्रांनो, दुसरं पाहायला गेलं तर मामाने स्वतः दुसरी गाडी म्हणजे नंदीसोबत धावण्याची इच्छा व्यक्त केली होती. ते म्हणजे भारत असेल, घरणीकरांचा राजा असेल तर येणाऱ्या मैदानामध्ये नक्कीच बकासूरसोबत धावतील. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला? हा व्हिडिओ आवडल्यास जे आपलं संभाजी अर्जुन तुरे यूट्यूब चॅनल आहे त्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.